आज आमच्या शेजारच्या काकूंकडे सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम होता। सकाळी काही लवकर जाणं माझं झालं नाही, त्यामुळे म्हटलं चला आता थोडीशी वाढण्यासाठी तरी आपण मदत करूया। स्वयंपाक वगैरे सगळा त्यांचा झालेला होता आणि आता आम्ही सगळ्या सुवासिनी येणार म्हणून त्यांच्यासाठी ताटं लावायची तयारी चाललेली होती। आणि खास सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम यासाठी होता की काकूंची सून प्रेग्नेंट आहे आणि 7वा महिना सध्या तिला चालू आहे आणि आमच्याकडे 7व्या महिन्यातल्या सुवासिनी जेव घालतात। आणि कुणाकुणाकडे या 7व्या महिन्यातल्या सुवासिनी जेव घातल्या जातात ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा ताईंनो। आणि स्वयंपाकामध्ये आज होतं पुरणपोळी, आमटी, भात, भजे, कुरडई, पापड। हा सगळा स्वयंपाक खूप छान असा काकूंनी तयार केलेला होता। आणि सगळ्या सुवासिनी इथे जेवण झाल्यानंतर मग आम्ही देखील जेवायला बसणार होतो। कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्ही मैत्रिणी एकमेकींना अशीच मदत करतो आणि एकमेकींच्या कार्यक्रमामध्ये मदत करून सगळा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबत असतो। पण आज असं झालं, माझ्या मागे घरात थोडंसं काम शिल्लक लागल्यामुळे मी स्वयंपाकाला तर येऊ शकले नाही, पण म्हटलं चला आपण आता सुवासिनींना जेव घालूया। काकू म्हणत होत्या तू देखील जेवायला बस, पण म्हटलं नाही, मी सगळ्यांना जेव घातल्यानंतर आता तुम्हाला थोडीशी मदत करून मगच जेवते। त्यानंतर मी थोडेसे भांडे पण घासून घेतले आणि आमची ही शरीव बेबी ही सुद्धा सुवासिनींसोबतच जेवायला बसलेली होती। आणि लेकरांना असं आवडतं कुणाच्या तरी घरी जाऊन। घरी एरवी पुरणपोळी ती खात नाही, पण आज मस्त तिने पुरणपोळीचा आनंद घेतला। काही सुवासिनी यायच्या बाकी होत्या।